आता बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरची। महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। रत्नागिरीमधली ही बातमी आहे। चिखल झालेला आहे संपूर्ण रस्त्यावर। मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य आहेत आणि या चिखलामधून वाहनांना जावं लागतंय। रत्नागिरी आणि मुंबईच्या ठिकाणी हे चिखल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्यामुळे वाहनांना जाता येताना त्रास होतोय। अनेक वाहनधारकांना फारच विचित्र अवस्थेतून प्रवास करावा लागतोय। सुरुवातीच्या पावसानंतरच मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। दरवर्षी मुंबई गोवा महामार्ग हा चर्चेत असतो, तो खड्ड्यांमुळे यावर्षी पहिल्याच पावसानंतर या महामार्गावर संपूर्णपणे चिखल झालेला आहे। दुचाकीस्वार या ठिकाणाहून गेले तर त्यांना सरकून पडण्याची भीती आहे। पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। हा कोणत्या गावातला रस्ता नसून हा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गावरची जर परिस्थिती पाहिली तर चिखलाचं पूर्णपणे साम्राज्य पसरलेलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रामुख्याने संगमेश्वर ते वाकेट या रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये अपूर्ण आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे या कामामध्ये देखील आता अडथळा निर्माण झालेला आहे आणि आपण जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य या राष्ट्रीय महामार्गावरती पसरलेलं आहे। 2014 पासून खरं तर या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि अद्यापही या महामार्गाचं काम रखडलेल्या अवस्थेत आहे। जर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला या संगमेश्वर ते वाकेड या दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखलाचा सामना आपल्याला करावा लागतो। हा महामार्ग जो आता खराब झालेला चिखलाचं साम्राज्य या महामार्गावर पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी।